सरकारच्या सीएमच्या नोटिफिकेशनमध्ये गोष्टी होऊ शकतात, परंतु फक्त त्रास देण्याचा हेतू आणि आदिवासी समाजाला कसा त्रास होईल, लहान त्रास होईल हे आरटीआयमध्ये फक्त सहन केलं जात नाही. आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या जे रद्द व्हावा, त्याबरोबर हे बघा, वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाहेर जा. प्लीज बाजूला जा. पत्रकारांना सुद्धा इथं प्रेस घेता येत नाही. बाजूला जा प्लीज. बाजूला व्हा प्लीज. प्लीज बाजूला व्हा सगळे पत्रकार. कार्यकर्ते बाजूला व्हा. पुण्यामधली ही दृश्य आहेत. गेल्या काही दिवसांपासून मांजरीमध्ये विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. राहुल गांधी यांनी देखील ह्या उपोषणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विद्यार्थ्यांजवळ ते संवाद साधत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या भेटीला स्वतः सुजात आंबेडकर हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत आणि जोपर्यंत ते पूर्ण सरकार करत नाही तोपर्यंत हे उपोषण तसंच सुरू राहणार आहे अशी ठाम भूमिका विद्यार्थ्यांची आहे. पुण्यामधली ही थेट दृश्य आहेत. विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहेत. तिथल्या एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडलेली आहे आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टरांची एक टीम देखील दाखल झालेली आहे आणि त्याच विद्यार्थ्याला पुढील उपचारासाठी घेऊन जातानाची ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. मांजरी ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरू आहे. आत्ताच काही वेळापूर्वी तुम्ही भूमिका मांडली, राहुल गांधी या ठिकाणी येणार अशा पद्धतीची तुमची माहिती आहे. तर राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत का? राहुल जी यहाँ पे आने वाले हैं? देखिए, राहुल जी शुरू से इस आंदोलन के साथ में हैं. उन्होंने अपने पुणे वाले कार्यक्रम में भी अब ये बात कही और कल हमने प्रेस कॉन्फ्रेंस भी दिल्ली में ली और कल उन्होंने ट्वीट भी करा है. देवेंद्र फडणवीस जी को लिखा है कि इनकी मांगे का होना चाहिए. आज पूरे डेलीगेशन को लेकर मैं खुद आदिवासी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष होने के नाते मैं खुद यहाँ पर आया हूँ और आज हमने इनको पूरा विश्वास दिलाया है कि राहुल जी आपके साथ खड़े हैं और आपको पूरी ताकत से आखिरी तक लड़ना है. और निश्चित तौर पर राहुल जी भी आएंगे और इनकी आवाज को और बुलंद करेंगे, क्योंकि वो सिर्फ कांग्रेस के नेता नहीं है, वो पूरे विपक्ष के एक साथ लीडर ऑफ अपोजिशन भी है. आता थोडा वेळपूर्वी मंत्री उईकेंनी जी माध्यमांना माहिती दिली ती तुम्ही ऐकली आहे का? आणि ती भूमिका जर आता मी थोडक्यात ती माहिती ऐकलेली आहे. त्यांनी त्याबद्दल स्थगिती दिलेली आणि ते 1 वर्षासाठी आहे. हे सरकार हा विद्यार्थ्यांचा मोमेंटम तोडू इच्छितो. महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तसंच राहिलेल्या आहेत आणि कुठेतरी विद्यार्थ्यांची दिशाभूल आणि आंदोलन संपवण्याचा प्रयत्न मंत्र्यांकडून केला जातो आणि याचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. राहुल गांधीचा निरोप घेऊन तुमचे सहकारी आले होते. काय नेमका राहुल गांधींचा निरोप आहे आणि ते कधीपर्यंत साधारणपणे येण्याचं नियोजन आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही राहिलं पाहिजे, त्यांना धीर दिला पाहिजे, त्यांना काही अडचण आली तर तुम्ही त्यांच्यासोबत लढलं पाहिजे आणि इथून हटू नका असं त्यांची भूमिका आहे. आणि आम्ही राहुलजींचा संदेश घेऊन इथं आलेलो आहे आणि पुढची काय जशी काही ठरतील त्या पद्धतीने सगळ्या पुढच्या पाठचाल होतील. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या आंदोलनाला भेट देण्यासाठी राहुल गांधी देखील या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तशा पद्धतीचं नियोजन काँग्रेसकडून सुरू असल्याची माहिती मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कांबळे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. पुण्यातल्या मांजरीतील आंदोलनस्थळी सुजात आंबेडकर पोहोचलेले आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील काही वेळापूर्वी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांजवळ संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील पुण्यामध्ये छात्रों की गुंज या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही बोलावलात तर मी या आंदोलनस्थळी येईन असं त्यांनी घोषणा केलेली होती. आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ह्या आंदोलनासंदर्भातील एक पत्र आज दिलेलं आहे. सुप्रिया सुळे, राहुल गांधी आणि आता सुजात आंबेडकर हे या आंदोलनस्थळी पोहोचलेले आहेत. या नेत्यांनी ह्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे. पुण्यातल्या मांजरीमध्ये काही दिवसापासून आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत आणि याच विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मंत्री अशोक उईके यांनी देखील काही वेळापूर्वी माध्यमांजवळ संवाद साधलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत याकडे सरकार बारकाईने लक्ष देत आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारने एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी जे सरकारच्या वसतिगृहामध्ये राहतात, हॉस्टेल्समध्ये राहतात, त्यांना आंदोलन करण्याचा कोणता अधिकार नाही. सर्वात पहिले जे सरकार म्हणतं की यांना अधिकार करण्याचा कोणताही अधिकार नाहीये, त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना हेच सांगून ठेवतो की आज इकडे मुख्यमंत्र्यांना आमची बाजू मांडायला लागते, मुख्यमंत्र्यांना आमच्याबद्दल बोलायला लागतंय.
उईके मंत्री जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना आपला इश्यू घेऊन जायला लागतोय, कारण आज विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आणि आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात. म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू. आणि आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्यात चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत. असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये, किंवा जिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरती झोपायला लागतं, साधी बेड, कॉट किंवा चांगले टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय करून देत नाहीत. आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे. आणि जितक्या पण गोष्टी कमी आहेत, जितक्या पण फॅसिलिटीजची कमतरता आहे, त्या सगळ्या फॅसिलिटीज तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही वंचित बहुजन आघाडीची अजून एक सरकारकडे मागणी आहे. आणि आपल्या जितक्या पण मागण्या आहेत त्या मागण्यांवरती वंचित बहुजन आघाडी ठामपणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि या आंदोलनामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आम्ही नक्की. दुसऱ्या बाजूला जाता जाता मला आपल्या सर्वांना दोनच गोष्टी सांगायच्या. सर्वात पहिली गोष्ट की मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने एक आदिवासी आयुक्तालय नाशिकमध्ये जे मुख्य आयुक्तालय तिकडे एक आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं होतं की या वर्षी होणाऱ्या नाशिक मधल्या कुंभमेळाव्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सरकारने चालू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती SC आणि STचा फंड हा फिरवला जातो. तो SC आणि STचा फंड कुठे फिरवला जातोय याचं एक ऑडिट करून डिक्लेरेशन सरकारने दिलं पाहिजे. आणि SC आणि STच्या ज्या विकासासाठी फंड आहे तो अजून कुठेही न फिरवता SC आणि STच्याच विकासासाठी वापरला पाहिजे. ही आपली आणि जाताना ही सुद्धा आपण मागणी घेऊन जाऊ की SC आणि STचा फंड हा पुढच्या भविष्यात फिरवला जाणार नाही, याच्यावरती सरकारकडनं तातडीने कायदा केला पाहिजे. हे सुद्धा आणि शेवटचं आमचं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की आत्ताच एक 15-20 मिनिटापूर्वी काही एक बातमी आली होती की सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री उईके यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते. त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले. पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केलंय हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे. जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही. आपल्या या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे. तुम्ही कधी कोणती अडचण आली तर हाक द्या. माझ्या सकट सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी नेहमी हजर राहतील. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.